आता जो चित्रसंचय अर्थात स्लाइड शो आपल्याला दाखवला जाणार आहे तो आपला डोळा छायाचित्र टिपण्यास आणि पाहण्यास तयार व्हावा याकरिता. शेवटी प्रत्येकानं हे लक्षात ठेवावयास हवं की कॅमेरा कसलाही असो, तो मग मोबाईल कॅमेरा असो, डिजिटल किंवा फिल्मचा साधा कॉम्पॅक्ट कॅमेरा असो किंवा प्रोफेशनल SLR कॅमेरा असो, शेवटी चित्रातील नैसर्गिक प्रकाश योजना, विषयांची मांडणी म्हणजेच कंपोजिशन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चित्रातून प्रकट होणारा आशय, भावनांचा परिपोष, या साऱ्या गोष्टी सर्व कॅमेऱ्यांना तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. या बाबतीत आपल्याला काही गोष्टी माहिती व्हाव्यात, हाच हेतू या स्लाइड शो मागे आहे. याचबरोबर माझ्या आपल्या बरोबरच्या गप्पांमधून छायाचित्रांच्या बाबतीत ज्या काही बऱ्या वाईट गोष्टी आपण ऐकल्यात त्यावरही प्रकाश पडेल. शेवटी हेही लक्षात ठेवावयास हवं की फोटोग्राफीला पेंटिंग विथ लाईट असं म्हटलंय. हा प्रकाशाचा खेळ खेळताना तो आपल्याला आणि बघणाऱ्यांना सुखावं होईल हेच पाहावं. म्हटलं तरी सारं मनोरंजन, पण त्यातून जर आपल्याला उपयुक्त असं काही सापडलं तर मला आनंदच होईल. छायाचित्रात विक्रेत्या बाईसमोर असलेली सिरॅमिक्सची पॉट्स शिस्तबद्ध मांडलेली आहेत. चित्राच्या मांडणीत बाईची रचना डावीकडे कोपऱ्यात करून समोर मांडलेल्या पॉटशी समतोलता साधली आहे. लाल रंगाच्या पेहराव्यात ती चटकन नजरेत भरते. तिची कामातली एकाग्रता नैसर्गिकच भासते. शेतात विखुरलेल्या शेतकरी बायकांना एकत्रित करून रचनात्मक मांडणी केली तेव्हा चित्र आकर्षक वाटायला लागलं. बाजूला जमिनीवर ठेवलेलं जोखड चित्राला समतोलता देतं. या चित्राला केरळाच्या फार्म फेस्टिवल या प्रसिद्ध महोत्सवात प्रथम क्रमांक मिळाला होता. रत्नागिरीतील भाटे पूल हा चित्रात कर्णाच्या दिशेत ठेवून त्यावर सुकवण्यासाठी ठेवलेली रंगीत जाळी, त्याचबरोबर पुलाखाली किनाऱ्याजवळ होडीतून फेकलेली जाळी, यामुळे छायाचित्रात छान वातावरण निर्मिती होते. राजापूर येथील हा आडवा धोपेश्वराचा धबधबा, पाण्याच्या धारांमुळं चित्र वास्तववादी वाटतं. धबधब्यांची छायाचित्र कॅमेऱ्यात कमी शटर स्पीडवर टिपावी लागतात की ज्यामुळं पाण्याचे ओहोळ दिसू लागतात. दुधासारख्या पांढऱ्या शुभ्र पाण्याच्या प्रवाहात धबधब्याला देखणे पण येतं. मुंबापुरीची हवा चाकण्याकरता आलेले हे 3 तिबेटी क्षणभराच्या विश्रांतीकरिता सेंट्रल लायब्ररीच्या पायऱ्यांवर विसावले आहेत. समांतर पायऱ्या व त्यावरची त्यांची बैठक विलोभनीय दिसते. त्यांच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव चित्राच्या सौंदर्यात भर टाकतात. धुवाधार पडणाऱ्या पावसात रस्त्यावरून जाणाऱ्या स्त्रियांचं छायाचित्र कोसळणाऱ्या पावसामुळं विलोभनीय वाटतं. पुढच्या वर्तुळाकार निमुळत्या होत गेलेल्या वक्राकृती रस्त्यामुळं चित्रातील दृश्याला खोली आली आहे. या चित्राला दिल्लीच्या ललित कला अकादमीत बक्षीस मिळालं होतं. पावसाळी दिवसात रस्त्यावर पडलेलं धुकं वातावरण निर्मिती चांगलीच करतं. पाठीमागे निमुळत्या होत गेलेल्या रस्त्याने विषयात खोली निर्माण करण्यास मदत होते. ओल्या रस्त्यावरची प्रकाशाची प्रतिबिंब शोभून दिसतात. पोर्ट्रेट फोटोग्राफीत व्यक्तीचे हावभाव महत्त्वाचे. डोळ्यात प्रकाशाची टिंब दिसणं आवश्यक, यामुळे चित्राला जिवंतपणा येतो. प्रोफेशनल कॅमेरा वापरणाऱ्याने कॅमेराला टेलिफोटो लावला तर चित्र प्रमाणबद्ध दिसेल. पुढून चांदीचा परावर्तक वापरून चेहरा प्रकाशाने उजळवता येतो. चेहऱ्यावरचा प्रकाश फ्लॅट न होता प्रकाश व सावल्या दिसाव्यात. एखादा तेजस्वी प्रकाश झोत पाठीमागून घेतला तर केसाभोवती प्रकाशाचं वलय म्हणजेच रिम लाईट दिसेल आणि चित्र जास्त आकर्षक भासेल. एक आदिवासी मुलगी, तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य हा जणू या चित्रातला उत्कट बिंदू आहे. चित्रातील व्यक्तीची सहज सुंदर मांडणी महत्त्वाची. पार्श्वभूमी धुसर ठेवणं आवश्यक, ज्याकरता डेप्थ ऑफ फील्ड कमी म्हणजेच फोकसमध्ये दिसणारं अंतर लहान ठेवावं लागतं. बालकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव नैसर्गिकच असतात, मात्र कॅमेराचा लेन्स त्याच्या लेवलवर लावून योग्य क्षणाची वाट पाहणं हे छायाचित्रकाराला करावं लागतं.
घरात टिपलेल्या अशा छायाचित्रात फ्लॅश वापरावे लागेल. फॅशन फोटोग्राफीत पोज देणाऱ्याचे पेहराव जेवढे महत्त्वाचे तेवढेच चेहऱ्यावरचे भाव दिसणं आवश्यक. शरीराची ठेवण आणि हातातले प्रॉप्स परस्परांना पूरक दिसाव्यास हवे. स्टुडिओतील अशा चित्रणात प्रकाश योजना योग्य हवी. पोर्ट्रेट फोटोग्राफीत पोज देणाऱ्या व्यक्तीच्या साधारणपणे ती ज्या दिशेला पाहते तिथे थोडी जास्त जागा ठेवावी. साधारणपणे ती कॅमेराकडे न पाहता एका बाजूला तिथे जास्त जागा ठेवली आहे त्या दिशेला नजर हवी. काळ्या पडद्यापुढे ती व्यक्ती दाखवली तर प्रकाशित झालेला चेहरा नजरेत भरेल. चित्रातील वृद्धाच्या डोळ्यात चमकणारं कारुण्य खूप काही बोलून जातं. संध्याकाळी सूर्याच्या विरुद्ध बाजूने या डान्सिंग पोज देणाऱ्या छोट्या मुलीचा फोटो टिपताना तिच्या पुढे पडलेली मोठी सावली बरंच काही बोलून जाते. यात सूर्याचे तेजस्वी किरण सरळ लेन्सवर पडणार नाहीत याची काळजी घेणं आवश्यक आहे. हा फोटो काही देशी आणि आंतरदेशी छायाचित्र प्रदर्शनात प्रदर्शित केला गेला होता. कुठल्याही वास्तूचं छायाचित्र टिपायचं असेल, तिचं सौंदर्य दाखवायचं असेल तर संपूर्ण वास्तू दाखवण्याची आवश्यकता नाही. तिच्या एखाद्या भागाचं किंवा छोट्या कोपऱ्याचं छायाचित्र टिपूनही वास्तूची कलात्मकता दाखवता येते. राजाबाई टॉवरच्या इमारतीचं हे चित्र अशा तऱ्हेने टिपता आलं. 2 झाडांची ठेवण, आकाशाचा गर्द निळा रंग यामुळे चित्राच्या सौंदर्यात भर पडते. अशावेळी पोलरायझिंग फिल्टर लेन्सवर लावून निळ्या रंगाला गडदपणा आणता येतो. चित्रातल्या ढगांवरच्या प्रकाशाच्या छटा भावून जातात. आज जरी मुंबईत वर्सोवा येथील यारी रोडचा संपूर्ण भाग कॉन्क्रीटच्या जंगलाने व्यापून गेला असला तरी काही वर्षापूर्वी हा भाग निसर्गाने व्यापलेला होता. असाच हा एक त्यावेळचा परिसर. झाडांच्या लांबच लांब सावल्या वास्तवाच्या जवळ नेतात. या चित्राला फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडियाच्या छायाचित्र प्रदर्शनात पारितोषिक मिळालं होतं. पावसाळ्यात माथेरानचा परिसर फारच मनमोहक भासतो. जिकडे तिकडे साठलेलं धुक्याला छेद देत शहराकडे जाणारे मिनी ट्रेनचे रेल्वे ट्रॅक, एका बाजूला पडलेलं इंजिनचं धूळ आणि धुक्यात स्थिरावलेलं युगुल सारंच काही एखाद्या स्वप्नासारखं. राजस्थानचं सौंदर्य सर्व आसमंतात पसरलेल्या व वाऱ्याच्या झोताने वेळोवेळी बदलणाऱ्या या वाळूच्या नैसर्गिक पठारातच आहे. त्यावरून संतपणे जाणारे उंट आणि त्यांचे रखवालदार यांनी तर तो आसमंत खुलून उठतो. केरळाची बॅक वॉटर हा सरोवराचा पट्टा फारच मनोहारी आहे. उत्कृष्ट निसर्ग दृश्याचा तो एक नमुना आहे. संत प्रवाहात उभ्या असलेल्या बोट हाऊस व पुढं ढकलीत नेल्या जाणाऱ्या छोट्या होड्या, दूरवर विखुरलेली माडाची झाडं, स्वच्छ पाण्यावर पडलेली त्यांची प्रतिबिंब सारच विलोभनीय, डोळ्यात सखोल पकडून ठेवण्यासारखं. कोकण रेल्वेच्या एका टनेलच्या आत जाऊन हे चित्र मी टिपलं तेव्हा मला 5 मिनिटं एक्सपोजर द्यावा लागला. अर्थात त्यावेळी कोकण रेल्वे सुरू झाली नव्हती, नाहीतर खूप आत जाऊन फोटो टिपण्याची माझी काही हिंमत झाली नसती. हे गुपित कुणाला सांगू नको. या खेळणाऱ्या निरागस मुली, कानात सांगणारी आणि एकाग्रतेने ऐकणारी, दोघींच्या चेहऱ्यावरचे हावभाव हा या चित्राचा उत्कट बिंदू ठरतो. हाताची ठेवण आणि डोळ्यात दिसणारी आतुरता खूप काही बोलून जातात. सूर्याच्या विरुद्ध बाजूनं येणाऱ्या प्रकाशात उंच पायऱ्या चढत जाणारी ही भावंड, पाठीमागून येणारा प्रकाशाचा झोत व त्यात उजळलेल्या पायऱ्यांच्या कडा यामुळे चित्राला खोली लाभलेली आहे. हे चित्र त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून आलं होतं. मोर पिसारा फुलून नाचतो तेव्हा तो मोहक दिसतो हे आपण पाहतोच, पण पिसारा जमिनीवर अलगट ठेवून तो एखाद्या राजपुत्रासारखा चालत जातो तेव्हा तो जास्तच मोहक दिसतो. निळाभोर आकाशात विहार करणारे हे सीगल्स, बोटीच्या डेकवर आडवं पडून घेतलेले छायाचित्र, पक्ष्यांच्या पंखातून झिरपणारा प्रकाश व त्यांच्या उडण्यातील फॉर्मेशन हे या चित्राचं वैशिष्ट्य. रात्री उडणाऱ्या वटवागळाचं हे चित्र, आपल्याकडील वटवागळं
की रक्त शोषणारी नसून ती फळं खाणारी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून तशी भीती नसली तरी ते अतिशय चपळ असून फार वेगाने जातात. रात्रीच्या काळोखात त्यांची छायाचित्र टिपायची तर बरीच कसरत करावी लागते. फ्लॅशने टिपलेल्या या छायाचित्रात काळ्या पार्श्वभूमीवर विषय चटकन नजरेत भरतो. पाणघोडा व त्याचं पिल्लू खोल पाण्यात खेळताना दिसत आहेत. शेवटी पिल्लू माणसाचं असो नाहीतर जनावराचं, त्याच्यावर मायेचा वर्षाव तसाच होत राहतो. क्लोजअपमध्ये ती जास्तच खुलून दिसतात. बसमधून नॉर्मल झूमने असं चित्र जवळून टिपता येईल. टेलिफोटो लेन्सने ट्रायपॉड न वापरता असं चित्र दुरून टिपणं म्हणजे कॅमेरा शेकला आमंत्रण देण्यासारखं आहे. वाघाचा हिंस्त्रपणा त्याच्या डोळ्यातून दिसणं आवश्यक आहे. स्वतःचा रंग बदलणारा सरडा आपल्या तालबद्ध चालीतून आणि नक्षीदार अंककांतीतून स्वतःचं वेगळं विश्व निर्माण करतो आणि पुढे जात राहतो. त्याची फांदीवरची हातापायची पकड विलोभनीय भासते. सिल्युएट प्रकाशात पडणारं हे छायाचित्र, मासे पकडून आलेले हे कोळी क्षणभर एकमेकांशी हितगुज करीत आहेत, ज्यामुळे त्यांचा दिवसभराचा क्षीण हलका होतो. या काळ्या आकृत्या खूप काही आपल्याशी बोलतात. समारंभाकरता मैदानावर प्रमाणबद्ध समांतर रेषेत खुर्च्या मांडल्या आहेत. त्याला छेद देणारी ही कचरा काढणारी कामगार स्त्री चित्राचा उत्कट बिंदू झालेली आहे. नियमाप्रमाणे उभ्या व आडव्यात समांतर रेषा काढल्या की 4 छेदनबिंदू होतात. त्यातल्या एका छेदनबिंदूवर तिला दाखवली आहे. याच बिंदूला पॉइंट ऑफ इंटरेस्ट असं संबोधलं जातं. यामुळे चित्र प्रभावी वाटतं. पंडित भीमसेन जोशी तर आपल्या शास्त्रशुद्ध गायकीत हरवलेले असतात. एकीकडे कॅमेराचा लेन्स कायमचा डोळ्याला लावायचा आणि दुसरीकडे कानाने पंडितजींच्या सुरेल आणि भारदस्त गायकीचा आस्वाद घ्यायचा, असा योग येणं विरळच. एलिफंटा फेस्टिवल करता त्रिमूर्तीची रंगमंचावर तयार केलेली प्रतिकृती, या रंगमंचावर जेव्हा नृत्यांगना नृत्य सादर करते तेव्हा छायाचित्रकाराला या त्रिमूर्तीचा आधार घेऊन वेगवेगळ्या रचना सादर करता येतात. अशीच एक रचना. गती दाखवण्याचा एक प्रकार म्हणजे हालचाल स्थिर करणं. यात कॅमेऱ्याची शटर स्पीड जास्त म्हणजे साधारण 200 ठेवून किंवा फ्लॅशचा उपयोग करून गती स्थिर दाखवणं आवश्यक असतं. स्थिर झालेल्या व्यक्तीच्या अवयवांच्या हालचालीतून प्रतीत होणाऱ्या ताणातून गतीचा भास निर्माण होतो. सायकल रेसचं असं सुंदर छायाचित्र टिपायचं असेल तर पॅनिंग तंत्राचा उपयोग करावाच हवा. यात कॅमेऱ्याची शटर स्पीड लहान म्हणजे साधारण 20-30 ठेवून कॅमेराचं बटन दाबतानाच कॅमेरा गतीच्या दिशेने हलवावा लागतो. यामुळं धावणारी सायकल स्थिर राहून बाकी सारं वातावरण आडव्या रेषांनी व्यापून जातं आणि गतीच्या आभासाला उठाव येतो. गतीचा आभास निर्माण करणारा हा आणखी एक प्रकार. इथं नृत्यात गिरकी घेणाऱ्या नर्तकीचा फोटो कमी शटर स्पीडला फ्लॅश मारून काढलेला आहे. त्यामुळं नर्तिकेची हालचाल ब्लर झाली असली तरी त्या हलत्या प्रतिमेत फ्लॅशमुळे स्थिर झालेली नर्तिकाही दिसत आहे. शेवटी परिणाम काय दिसतो हे महत्त्वाचं. गती दाखवण्याचा थोडा कठीण प्रकार म्हणजे झूमिंग. यात एखादी व्यक्ती किंवा गाडी कॅमेराच्या दिशेनं सरळ धावत असेल तर कॅमेऱ्याची शटर स्पीड कमी म्हणजे साधारण 20-30 ठेवून कॅमेऱ्याचं बटन दाबतानाच झूम लेन्स टेलिफोटोपासून वाईड अँगलपर्यंत फिरवावा, म्हणजे ती व्यक्ती गाडी स्थिर होऊन सारे रेषांच्या रूपात मध्यभागी केंद्रित होईल आणि गतीचा आकर्षक परिणाम दिसेल. नरिमन पॉईंटवरून दिसणारं रात्रीचं हे दृश्य जेव्हा मठामध्ये काही वर्षापूर्वी छापून आलं होतं तेव्हा त्याखाली लिहिलं होतं की हे काही न्यूयॉर्क किंवा हाँगकाँग नाही, हे तर मुंबईच्या नरिमन पॉईंटवरचं दृश्य आहे. आज मात्र मुंबई टॉरच्या गराड्यात मायानगरीच व्हायला लागली आहे. 100 खलाशी जेव्हा पावसाळ्याच्या सुरुवातीला होडी वरती किनाऱ्यावर आणतात तेव्हा त्यांच्या हालचालीतून कामाचा जोश प्रतीत होतो. वसईच्या नाखव्यानं एक होडी खेचून किनाऱ्यावर आणायची असेल तर अख्खा दिवस जातो आणि मग रात्री म्हावरं आणि दारोवर ताव मारायचा असतो.
जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाहेर फुटपाथवर तुमचं तात्काळ पोर्ट्रेट काढून देणार हा कलाकार. अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये असे चटकन पोर्ट्रेट काढून देणारे फुटपाथवरचे निग्रो आर्टिस्ट मला बरेच दिसले. राणीच्या बागेतील हे छायाचित्र 3 पेंटेड स्टॉर्क पक्षी त्यांच्या छोट्या बाळाकडे कुतूहलाने पाहत आहेत. हे चित्र चीनमधील एका आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शनात लावलं गेलं. चित्तथरारक खेळीत ट्यूबलाईटच्या बांधलेल्या एका मोठ्या गठ्ठ्याला छेदून हा मोटरसायकलिस्ट जातो. क्षणभरात ही घटना घडते. छायाचित्रकाराला अतिशय तत्पर राहून तो क्षण टिपावा लागतो. विसर्जनाकरता चौपाटीवर रांगेत उभ्या राहिलेल्या सार्वजनिक गणेश मूर्तीची भव्यता टिपायची असेल तर रस्त्यावरून खालच्या पातळीवरून कॅमेऱ्याने फोटो टिपणं आवश्यक. अशावेळी जर माणसे बरोबर दिसली तर मूर्तीच्या उंचीची कल्पना येईल. होळीचे छायाचित्र टिपायचं झालं तर पाठीमागे होळीचा डोम पेटल्यानंतर पुढे नाचणाऱ्या नटलेल्या कोळिनींचं हे चित्र काढताना फ्लॅश मारणं आवश्यक आहे. छायाचित्रात वर्सोवा गावातल्या कोळणी नाचताना दिसत आहेत. हे दृश्य पाहून कचऱ्यात हरवलं बालपण असंच म्हणावं लागेल. बालमजुरीच्या गप्पाच जास्त आहेत. कचऱ्याच्या पेट्याच दिवसभर धुंडाळीत फिरणाऱ्या या मुलांच्या वाट्याला यापेक्षा जास्त काही येण्याची शक्यता आहे का? बालमजदूर ही मोठी समस्या आपल्याकडे आहे. हे छोटे कोळे जीवाची पर्वा न करता चक्क रेल्वे ट्रॅकवरच खाली पडलेला कोळसा गोळा करीत आहेत. विषयाचा परिणाम प्रभावी करताना विषयाची रचना मात्र योग्य हवी. या बालकांची निरागसता आणि कुतूहल त्यांच्या हालचालीतून नजरेत भरतं. राणीच्या बागेतील हे शाळेतल्या छोट्या चिमुरड्यांचं विश्व, ज्यात हत्ती दूर दिसत असला तरी त्याचा खूप खूप आनंद त्यांना लुटायचा असतो. सूर्याच्या मावळतीला जेव्हा विरुद्ध बाजूने फोटो टिपला तर माणसाच्या काळ्या आकृती दिसतील. गवताचा भारा वाहून नेणाऱ्या शेतकऱ्याला कंदिलाचा प्रकाश दाखवीत पुढे जाणाऱ्या त्याच्या बायकोच्या साडीवर पडलेला प्रकाश हा काळ्या पार्श्वभूमीवर उठून दिसतो आणि वास्तवाला चालना देतो. सूर्यास्त हा प्रत्येकाला सुखावणारा भासतो. आकाशात लाल रंगाची उधळण झालेली असते. त्यात वर्तुळाकार मोठं सूर्यबिंब कुणाची मनात ठसून बसेल असंच दिसतं. 2-4 हेलावणाऱ्या नारळाच्या झाडातून जेव्हा सूर्याचा गोळा डोकावतो तेव्हा तो लाजवाब भासतो.